तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटी संदर्भात सुनेत्रा पवार अनभिज्ञ आहेत। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार यांनाही भेटीची कल्पनाच नव्हती, सूत्रांची माहिती आहे। भेटीनंतर तटकरेंनी बैठकीचं कारण सुनेत्रा पवार यांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे दोघेही कपटी नेते आहेत। अंजली दमानिया यांचा हल्लाबोल। सुनेत्रा पवारांना जेवढं लवकर कळेल तेवढं चांगलं आहे, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। तटकरे आणि पटेल मुख्यमंत्र्यांना भेटल्याचा राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाहीये। कामानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांसोबत भेटी होत असतात। दोन्ही नेत्यांच्या भेटीवरती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा दिल्लीला जाणार। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला उद्या हजेरी लावणार। शिंदेंचा पुढील 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम असण्याची शक्यता। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदे हजर असणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। तर सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली। वांगचुक यांचं वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलं आहे। माझी प्रकृती इतकीही खालावलेली नाही की माझा जीव जाईल, सोनम वांगचुक यांच्याकडून विश्वास व्यक्त। सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकतं, तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 19वा दिवस। वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटतेय, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल। सोनम वांगचुक यांच्यासारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाहीये। वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे, अंजली दमानिया यांची सरकारवर टीका। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ अभिनेते अतुल कुलकर्णी हे सरसावलेत। अभिनेते अतुल कुलकर्णी यांचंही आज उपोषण आहे। वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी अतुल कुलकर्णी यांचं हे उपोषण आहे। तुम्हाला मंत्रिपद सोडायचं नसेल तर नका सोडू, पण सोनम वांगचुक यांचं उपोषण तरी सोडवा। सरकारवर टीका करत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सयाजी शिंदे यांचाही पाठिंबा। लातूरच्या कोचिंग चालकानं 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात मोठा खुलासा। शिवराज मोठेगावकरने एनटीए पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले। एनटीएचे सदस्य पीव्ही कुलकर्णी यांना मोठेगावकरने 5 लाख दिल्याचा सीबीआयचा कोर्टामध्ये दावा। महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ। उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाला। सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न, मात्र रवींद्र चव्हाण यांच्याकडून रायगड बंगल्याचा वापर। रामरक्षा पठण कार्यक्रमाचं संजय राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांना निमंत्रण। फडणवीसांनी 18 जुलैच्या रामरक्षा पठणमध्ये सहभागी व्हावं। मुख्यमंत्री म्हणून नाही तर रामभक्त म्हणून फडणवीसांनी यावं, राऊतांचं वक्तव्य। गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठी आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? संजय राऊतांचा सवाल। आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात आहे। राम मंदिर दानचोरीवरून संजय राऊत यांची टीका। गिरीश राऊत प्रकरणामध्ये FIR दाखल होताच विनायक राऊतांच्या कुटुंबावर कारवाई व्हायला पाहिजे होती। जामीन अर्ज फेटाळला ते बरं केलं, विनायक राऊत यांच्यावरती अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज आहेत। अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना आहेत। बॅनर लावल्यानंतर त्यांचं जिओ टॅगिंग करणं देखील आदेश देण्यात आले आहेत, सूत्रांची ही माहिती आहे। मतदारसंघ फेररचना विधेयकामध्ये सुधारणा झाल्यास विचार करू, विरोधकांना मान्य असेल असा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू। डिलिमिटेशन विधेयकावरती संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रभारींची नियुक्ती। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून प्रभारींच्या नावाची घोषणा। अभिजित सामंत, राजेश शिरवाडकर, श्वेता परोळेकर यांचा समावेश, तर विनोद शेलार, महेश पारकर, आचार्य त्रिपाठी यांच्याकडे ही जबाबदारी। कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांना पुन्हा मैत्रीचा हात। गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी लागणार। कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र। चेंबूरमधील कोसळलेल्या झाडाचं ट्री रिस्क
असेसमेंट हे झालं होतं का असेसमेंट झालं होतं का असा सवाल चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरती गंभीर प्रश्न देशपांडेंकडून उपस्थित। चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार सामना अग्रलेखातून महापौर रितू तावडे आणि मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना सवाल। महापौर रितू तावडे दुर्घटनेतील चिमुकल्याच्या नावाने नरकाश्रू ढाळत आहेत, सामनातून हल्लाबोल। कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये हातात काठी घेऊन पळणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। संबंधित व्यक्तीचं नाव साजिक अब्दुल करीम चौधरी असं असून तो मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची माहिती आहे। डेडलाईन वाढवू नका, छत्रपती संभाजीनगरकरांना लवकरात लवकर पाणी द्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला धारेवर धरलं। मुख्यमंत्र्यांकडून छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा। गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवरती कारवाईची टांगती तलवार आहे। संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना। नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभा सदस्यत्व दिल्याच्या तक्रारी आहेत। नालासोपारा धावत्या बसमधून धूर निघाल्याची घटना। रायगडच्या चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय। प्रवासी वेळेत बस बाहेर पडलेत। मुंबई गोवा महामार्गावरील पेणच्या गडब या गावाजवळची घटना आहे। नीट यूजीची परीक्षा पुन्हा घेण्याविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। परीक्षा आधीच पार पडली, त्यामुळे हा मुद्दा आता अस्तित्वात नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्टीकरण दिलेलं आहे। मध्य प्रदेशात छतरपूरमधील कोडा गावात गोळीबाराची घटना। पोलिसांनी केलेल्या कारवाई बागेश्वर बाबाचा सख्खा भाऊ शाळीग्राम गर्ग आणि अंकित मिश्रा या दोघांना अटक। जमिनीच्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याची माहिती। पत्नी आणि मुलांना ईडीची नोटीस येताच टीएमसीच्या आमदाराने गटच बदलला। आमदार मदन मित्रा यांनी ममता बॅनर्जींच्या गटातून ऋतव्रता बॅनर्जी या गटामध्ये प्रवेश केलेला आहे। ईडीने चौकशीसाठी बोलावताच मित्रा यांचा बंडखोर गटात प्रवेश आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिन ते सोनीपत विभागामध्ये धावणार आहे। भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा व्हिडिओ रेल्वेकडून जारी करण्यात आलेला आहे। देशातील पहिली एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी सेवा सुरू झाली आहे। स्विगी इन्स्टामार्टवरून अवघ्या 10 मिनिटांमध्ये एलपीजी सिलेंडर घरपोच मिळणार आहे। ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्विगीचं मोठं पाऊल आहे। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज। पालखी मार्गावरती भव्य स्वागत कमानी उभारल्यात। भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम आहे। उपक्रमामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या 215 स्वयंसेवकांचा सहभाग आहे। उपक्रमात 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश। पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले होते। क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यानं वारकऱ्याला वाचवलंय आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। पीक कर्ज नसल्याचं हमीपत्र बंधनकारक केल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी आहे। पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। आज पुणे सातारा तसेच सातारातील घाट परिसर, सांगली, कोल्हापूर आणि धाराशिवला हवामान खात्याचा येलो अलर्ट आहे। येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे।